रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली। त्यासाठी त्यांनी सरकारला 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। आता त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। हा पुतळा हटवण्यास अनेक नेत्यांनी विरोध केलाय आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा झडू लागल्या आहेत। वाघ्या श्वानाच्या पुतळ्यावरून नवा वाद। वाघ्या श्वानाच्या पुतळ्यावरून दोन मतप्रवाह। संभाजीराजेंच्या मागणीवर काय निर्णय होणार? गेल्या काही दिवसात रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा चांगलाच चर्चेत आलाय। कारण वाघ्या श्वानाचा हा पुतळा हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली। त्यांनी तसं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। सोबत हा पुतळा हटवण्यासाठी 31 मे पर्यंतचा अल्टिमेटमही देण्यात आलाय। मी संविधान पद्धतीने जाणार। संभाजी छत्रपती हा छत्रपती घराण्याचा एक वंशज आहे आणि म्हणून कायदा हातात न घेणे ही माझी पहिल्या दिवशीपासून लाईन आहे आणि म्हणून सरकारने याच्यात पुढाकार घ्यावा। सरकारला माझी विनंती आहे, जे काय इतिहासाचे एव्हिडन्स असतील त्याप्रमाणे त्यांनी करावं। त्यांनी सगळ्या पुरातत्व खात्याला विचारावं। म्हणून कायदा हातात घेणं किंवा डेडलाईन मी नाही दिलेली, डेडलाईन ही सरकारने स्वतः दिलेली आहे। संभाजीराजेंच्या या भूमिकेनंतर आता नवा वाद निर्माण झालाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याबाबत टीका करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम संभाजीराजे करत असल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घिनौना प्रयत्न संभाजी भोसले करतायत। इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। तर याबाबत गोपीचंद पडळकर यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवलाय। रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवण्यासाठी त्यांनी विरोध केलाय। 31 मे अल्टिमेटम देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा अशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र व्हायरल झालेलं आहे। 31 मेच तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या भक्तांना पडलेला आहे। खरं तर रायगडावरील वाघ्या श्वानाच्या शिल्पावरून इतिहास तज्ञांमध्येही दोन मतप्रवाह आहेत। त्यातच संभाजीराजे यांच्या मागणीनंतर मोठा वाद निर्माण झालाय। म्हणूनच यावरून दोन समाजात वादंग होऊ नये म्हणून सरकार नेमका काय तोडगा काढतं हे पाहावं लागणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।